जेवायला बसलो आणि भाजी संपली. बहिणीने बनवली ही अगदी 10 मिनिटात तयार होणारी टोमॅटोची चटणी. तर ही चटणी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. चवीला अगदी अप्रतिम अशी लागते. ही चटणी बनवण्यासाठी आपण इथे लसूण, लाल तिखट, लाल मिरच्या, टोमॅटो आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कापलेला कांदा, टोमॅटो, लाल मिरची, लसूण आणि लाल तिखट घालून याचं पाणी न घालता बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण तयार आहे. चला तर आता फोडणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग याची फोडणी घालून घ्यायची आहे. फोडणी छान अशी तडतडली की आपण ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला ही चटणी मध्यम आचेवरती शिजवून घ्यायची आहे. अगदी 10 मिनिटात अशी ही चटणी तयार होते. आता चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित अशी ती पुन्हा हलवून 2 ते 3 मिनटं आपण हिला छान अशी शिजवून घेऊयात. तर तयार झाली ही आपली चटणी. ही चटणी थोडीशी आंबट असते. तुम्ही याच्यामध्ये साखर किंवा गूळ घालू शकता. आंबट गोड अशी चवीला खूप छान लागते ही चटणी. चला तर तयार आहे ही आंबट गोड चवीची टोमॅटोची अगदी 10 मिनिटात तयार होणारी चटणी.